नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. आणि अग बाई ग, आता वाजले बघा 7:30 पावणे 8 झाले असेल. आत्ता आंघोळी वगैरे झाल्या आणि आज गेलेली होती आमची लाईट, त्याच्यामुळे आईच्या घरून चहा वगैरे उकळून आणली. तर इकडे बघा चहा ठेवलेली प्यायला आणि समूला खूप भूक लागली, त्याच्यामुळं छान असं दूध गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये बिस्किटचा पुडा फोडला आणि त्याच्यामध्ये तिला आता बिस्किट टाकून देते मी खायला. म्हणजे दूध बिस्किट खाईन ती, थोडा वेळ दम राहतो, कारण की तिला लगे 10 पर्यंत आम्ही काहीच करत नाही. तर असं आहे बघा. तर आता घेतो चहा. तर या चहा घ्यायला. तर आता वाजले बघा ताई 11:30 आणि आमची चालू आहे जेवण. एका ताईची कमेंट होती, शिवकन्या तुला ड्रेस खूप छान दिसता. तर त्या ताईसाठी स्पेशल ड्रेस घातला मी आज. म्हटलं छान दिसता तर घालू आपण, आणि व्यवस्थित पण वाटतं. ड्रेस घातल्यावर टेन्शन राहत नाही. पिन लावा रे, पदर लावा रे, हे लावा रे, मस्त वाटतं, कम्फर्टेबल वाटतं. तर असे छान आज ड्रेस आणावं लागेल. माझ्याकडे ड्रेस नाही आहे जास्त वापरायसारखे. तर हा एक आहे, तर मी हा वापरायला काढलेला आहे बघा. इकडं चालू आहे आपल्या सोनू दादाचं जेवण. तर आज काय काय बनवलेलं आहे सोनू? मेथीची भाजी आणि कोरडी आंबाडीची भाजी आणि पोळी. हां, तर आज आहे मेथीची भाजी, आंबाड्याची भाजी आणि चपातीने रात्रीचे भजे उरलेले बघा, ते घेतले मी. त्याचं चालू आहे जेवण. आणि रोज आपली समूह अशी उलटी झोपती बघा. झोपी गेली लगे 2-3 मिनटं. उलटी होती. हां, आणि लगेच झोपती आहे ना. काल बसूनच झोपली होती. बरोबर आहे. आणि इकडं पूजा वगैरे झालेली बघा सोनूची. तर सगळ्या ताईंना श्री स्वामी समर्थ. तर अशी पूजा केली बघा सोनूनी इकडं. तर सगळ्या ताईंना श्री स्वामी समर्थ. जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मला समूचं सॅरेलॅक्स करायचं आहे, तर दाखवते समोर तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर आता वाजले बघा ते दुपारचे 12:30 आणि म्हटलं लवकर समू झोपलेली तोपर्यंत तिचं छान असं सॅरेलॅक्स बनवून घेते. तर काय काय साहित्य आणलेले बघा मी यावेळेस. कमीच आणलेले आहे हे बघा. यावेळेस आणलेले मखानी, कारण की मला काही मिळालंच नाही. आणायचं होतं मला सगळं, पण त्या दुकानामध्ये नव्हतं. म्हटलं जाऊ दे, आपण काय करू, एवढं मिक्स करून दळू, नंतर ते आणलं तरी मिक्स करून दळून टाकलं तर चालतं. तर हे आणलेले 100 ग्रॅम मखाने तिच्यासाठी. मी प्रत्येक याच्यामध्ये मखाने विसरत नाही, शोध नका व्हायना. पण यावेळेस नाचणी शोधूनही भेटली नाही आम्हाला भोकरदनमध्ये. मागच्या वेळेस मिळाली होती. आता मला वाटतं आईकडे गेल्याच्या नंतर तिकूनच आणलेली पुरती अर्धा 1 किलो. म्हणजे दरवेळेस तिला काम मिळते. एखाद्या वेळेस राहती, एखाद्या वेळेस नाही राहत, एवढी परेशानी होती. आणि हे बिस्किट आणलेले क्रॅक जॅक, ती अधूनमधून खात असते बघा. अर्धा पुडा, 2 बिस्किट असं चालू असतं तिचं. त्याच्यामुळे पॅकिंग आणलेली तिच्यासाठी क्रॅक जॅकची. आणि इकडे सगळं काय काय साहित्य आणलेले दाखवते. सगळं 100 ग्रॅमच आणलेले बघा ते. तिच्या सामानाबरोबर फॅमिली इलायची चाय, ही विलायची चहा आणलेली मी. याच्यामध्ये विक्रमची चहा मिक्स करत असते मी, आणि दोन्ही करून मग छान चविष्ट येतं. कारण की काय होतं, फक्त विलायचीची टाकली की जास्तच विलायचीचा फ्लेवर येतो, त्याच्यामुळे ते पण पिऊ वाटत नाही. त्याच्यामुळे मिक्स करूनच वापरत असते मी. ते पण आणलं त्या दिवशी. इकडे आणली बघा 100 ग्रॅम बदाम, 100 ग्रॅम उडदाची डाळ, 100 ग्रॅम मसूरची डाळ, 100 ग्रॅम मुगाची डाळ, सगळे 100 ग्रॅम आहे. उडद डाळ, काजू, तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ. तर एवढं आहे तिचं सगळं. तर हे आहे बघा तिचं सगळं ताई. तर याच्यामध्ये गहू, नाचणी आणि ज्वारी नाहीये, तर मी अगोदर हे भाजून घेणार आहे. आणि संध्याकाळच्या वेळेस म्हणजे आमच्या मामाच्या घरामध्ये राहतं ते गहू आणि ज्वारी, आमचं तिकडं पलीकडे. तर ते काढून घेऊन ते भाजते. आणि आज मिळाली नाचणी, सोनूज पप्पाला संध्याकाळी सांगते की परत 2-4 दुकानं फिरा, जर भेटली तर भेटून जाईल. कारण की सगळं असल्यावर चविष्ट लागतं आणि तिला आवडतं पण. आणि मी तिच्यासाठी नाचणीचं सत्व आणलेले दाखवते तुम्हाला. तर याच्याबरोबर आहे ना ताई, फक्त हेच खाऊ घालून ती उबगती. म्हणजे 2-3 टाइम तिला तेच खाऊ घालायचं, ते खाऊ वाटत नाही तिला. तर एक टाइम मी सकाळी तिला दूध देत असते, दुपारून 10-11 वाजता तिला हे सॅरेलॅक्स देते. आणि नंतर माझ्या बहिणीने सांगितलं तुम्हाला नाचणी सत्व आण म्हणून. तर हे नाचणी सत्वाचं पॅकेट आणलेलं आहे मी. हे काजू बदाम फ्लेवरचं आहे बघा. तर हे कितीमध्ये 100 MRP कुठे आहे रे सोनू याची? बघू दे इकडं. काही दिसत नाहीये. आहे तिथं पण समजून राहिली. 115 रुपयाचे. हा, तर 115 रुपयाचे बघा हे, बघू शकता. तर हे चांगलं असतं का नाही ते मला कमेंट करून सांगा. का मी हे तिला खाऊ घालायला पाहिजे का नाही खाऊ घालायला पाहिजे.
हे तर मी घालणारच आहे, असं नाही की मी हे नाही घालणार, पण मला वाटतं बदलून बदलून लेकरांना देत गेलं की ते जास्त आवडीने खातात. आणि जोपर्यंत तिला छान दात येत नाही तोपर्यंत तिला असंच आपल्याला पीठ करूनच खाऊ घालणे. जेव्हा दात आले तेव्हा ती छान खाती, कारण की ती काय झालं सवय लागली. थोडा जरी तांदळ तिच्या दाताखाली आलं की लगेच उलटी करायला लागते, तिला सॉफ्ट लागतं. म्हणजे काही शिजून घेऊन आम्हाला कधी कधी गाळून घ्यावं लागतं तिच्यासाठी, की त्याच्यामध्ये काहीच नाही गेलं पाहिजे. तर असं ती खाती बघा. तर हे मला नक्की कमेंट करून सांगा की मी तिला नाचणी सत्व खाऊ घालायला पाहिजे का नाही म्हणून. तर तिकडं कढई ठेवलेली आहे, आता कढईमध्ये छान असं भाजून घेते बघा. कढई छान गरम झालेली आहे आपली. आता सगळं भाजवल्यावर तुम्हाला एकदा दाखवते की किती छान दिसतं भाजल्याच्या नंतर. आणि नंतर त्याला थंड झाल्यावर दळून घेते. तर बघा ताई समू कशी आरशात बघू राहिली. ओय मेकअप करती. तर असे भांडे कुंडे आहे तिचे खेळायचे, आणि इथं खेळत राहते तिच्या बाबासोबत ती. माझ्या आत्ताच कामं वगैरे आवरली बघा, जाडजूड वगैरे आवरली. तर आजचा व्हिडिओ आपण इथंच संपू. चला धन्यवाद. बाय बाय कर समू बाय.